इज ए प्रोजेक्शन ऑफ UCM हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता आणि त्यामध्ये आपण बरेचसे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे इक्वेशन आपण पाहिले सिंपल हार्मोनिक मोशनमधले. तर जरी तुम्हाला काल हे टॉपिक जर लक्षात आलं नसेल तर आज मी पुन्हा एकदा बुकनुसार घेणार आहे. आपल्या बोर्डच्या बुकमध्ये कसा हा टॉपिक दिलेला आहे त्यानुसार मी याला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. अगोदर मला जसं सोपं वाटलं तसं मी त्याला एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे. सो तर थोडं आपण याच्याबद्दल आणखी एकदा डिस्कशन करू. ज्यांना काल कळलं नसेल त्यांना आज हे समजून जाईल. ठीक आहे. आजही आपण डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे इक्वेशन काढणार आहेत इन सिंपल हार्मोनिक मोशन बाय युझिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा यूज करून सिंपल हार्मोनिक मोशन ही प्रूफ करणार आहेत. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर कन्सिडर करावं लागेल. काय कन्सिडर करावं लागेल? Consider a particle performing uniform circular motion along the circumference of circle of radius. बुक मध्ये ही रेडियस स्मॉल आर ने दाखवली आहे. ऑफ रेडियस स्मॉल आर. ओके. आपण इथं काल कॅपिटल ए घेतलं होतं, आज इथं आपण स्मॉल आर घेतलेलं आहे. ठीक आहे. विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. तर इथं मोशन कशी व्हायली आहे का? कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने व्हायली आहे, म्हणून ही मोशन कशी आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. Okay, so here we have considered a particle performing circular motion along the circumference of this circle with constant angular velocity omega. Okay, here we have take some points. This is point E, this is point F, this is point G, and this is point H. Okay, so E and G are diametrically opposite points. F and H are also diametrically opposite points. डायमीटरच्या एकदम अपोजिट हे दोन पॉइंट्स आहेत. ठीक आहे. तर आज आपण पुन्हा प्रोजेक्शन डिस्प्लेसमेंट काय, प्रोजेक्शन डिस्प्लेसमेंट बद्दल डिस्कस करणार आहेत. पुस्तकामध्ये हे टॉपिक दिलेले आहेत तुम्हाला. प्रोजेक्शन डिस्प्लेसमेंट, प्रोजेक्शन व्हेलॉसिटी, प्रोजेक्शन ॲक्सेलरेशन. ठीक आहे. तर आपण इथं कन्सिडर काय केलंय की एक पार्टिकल आहे जो पी पॉइंटला आहे. ओके. दिस इज पार्टिकल विच इज ॲट पॉइंट पी विच परफॉर्म ए सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ऑफ रेडियस आर. लक्ष द्या, आपण याचा जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे आपण तो मेजर करणार कशाच्या रिस्पेक्टिव्ह? बाय रेफरन्स टू द ओई. ओईच्या रेफरन्स घेऊन आपण याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट मेजर करणार आहे. ठीक आहे. तर मग आता हा पॉइंट पी, हा पार्टिकल पी पॉइंटला आहे. तर ओ पॉइंट पासून पी पॉइंट पर्यंत आपण एक लाईन ड्रॉ केली तर तिला म्हणतो आपण पोझिशन व्हेक्टर. ओके. ओपी. आणि ह्या ओपीनं ह्या ओई सोबत काय तयार केलाय? अँगल तयार केलाय आणि त्याला म्हणतो आपण इनिशियल अँगल फाय. सो दिस इज द initial angle or initial phase of this particle performing uniform circular motion when time equals to 0. जेव्हा टाइम 0 होता, पार्टिकल पी पॉइंटला होता आणि त्यावेळेस त्याच्या पोझिशन व्हेक्टरने ओपीने ओई सोबत किती अँगल तयार केलेला आहे? फाय अँगल तयार केलेला आहे. त्याला म्हणतो आपण इनिशियल फेज. ठीक आहे. तर आपण आता कन्सिडर केलंय की एक पार्टिकल आहे जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय, तो पी पॉइंटला आहे. ठीक आहे. त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट आहे. किती आहे? ओमेगा. ओके. आता आपण याचा आपण काय घेणार? प्रोजेक्शन घेणार आहेत. प्रोजेक्शन म्हणजे याची शॅडो आपण ऑब्झर्व करणार आहेत अलॉंग वाय ॲक्सिस. दिस इज वाय ॲक्सिस अँड दिस इज ए एक्स ॲक्सिस. तर याचा जर आपण शॅडो घेतला तर त्याची शॅडो इथं असेल कुठेतरी, हे इथं वाय ॲक्सिसच्या अलॉंग. याची जर सावली आपण इथं घेतली, प्रोजेक्शन घेतलं याचं, तर तो या ठिकाणी असेल. आणि या पार्टिकलला आपण नाव दिले प्रोजेक्शन पार्टिकल. याला काय नाव दिलं आपण? प्रोजेक्शन पार्टिकल. ओके. तो कशाने दाखवला? आपण बुकमध्ये डायग्राममध्ये एम पॉईंटनं दाखवलेला आहे. ओके. तर हा प्रोजेक्शन पार्टिकल जेव्हा जेव्हा हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय, कोणता? हा रेफरन्स पार्टिकल, याला म्हणतो आपण रेफरन्स पार्टिकल. लक्ष द्या, जो सर्क्युलर मोशन करतो त्याला म्हणायचं आपल्याला रेफरन्स पार्टिकल, कारण की त्याचा उपयोग घेऊन आपण काय समजून घेणार आहेत? सिंपल हार्मोनिक मोशन, म्हणून त्याला म्हणायचं रेफरन्स पार्टिकल. ओके.
तर जसं जसं हा रेफरन्स पार्टिकल या सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलाउंग मूव्ह होईल तसं तसं या प्रोजेक्शन पार्टिकलची जागा या वाय ॲक्सिसच्या अलाउंग कंटिन्युअसली चेंज होत राहील. जर हा प्रोजेक्शन पार्टिकल एफ पॉईंटला आला तर आपला प्रोजेक्शन पार्टिकल देखील कुठे येईल, ई पॉईंटला येईल, एफ पॉईंटला येईल. जर हा रेफरन्स पार्टिकल जी पॉईंटला आला तर आपला हा प्रोजेक्शन पार्टिकल वापस कुठे येईल, ओ पॉईंटला. ओके. जर हा रेफरन्स पार्टिकल एच पॉईंटला आला तर प्रोजेक्शन पार्टिकल कोणत्या पॉईंटला येईल, एच पॉईंटला. ओके. आणि जर हा रेफरन्स पार्टिकल वापस पुन्हा ई पॉईंटला आला म्हणजे एक सर्क्युलर रोटेशन कंप्लीट केलं त्याने तर आपला प्रोजेक्शन पार्टिकल वापस कोणत्या पॉईंटला येईल, ई पॉईंटला येईल, सॉरी ओ पॉईंटला येईल. म्हणजे जसं जसं हा रेफरन्स पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय तसं तसं हा प्रोजेक्शन पार्टिकल कोणती मोशन करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. मी काय सांगतोय ते समजतंय का? इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल तर विचारा. मला वाटते काल तुम्हाला थोडंसं हे समजण्यासाठी कदाचित अवघड गेला असेल त्यामुळे मी याला थोडंसं रिपीट करतोय. ओके. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का प्लीज? ठीक आहे. चला एक थोड्या वेळामध्ये हा टॉपिक संपून टाकू आपण लगेच आणि नंतर आपण फेज म्हणजे काय ते समजून घेऊ. तर आता हा प्रोजेक्शन पार्टिकल कोणती मोशन करतोय, सर्क्युलर मोशन. ओके. तर मग ह्या पार्टिकलला काय असेल, टँजेन्शियल व्हेलॉसिटी असेल. ओके. त्या पार्टिकलला काय असेल, टँजेन्शियल व्हेलॉसिटी व्ही. आणि टँजेन्शियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ओके. काल आपण इथं कॅपिटल ए घेतलं होतं, तुम्ही कॅपिटल ए देखील घेऊ शकता या आरच्या ठिकाणी. ओके. तुमच्या मनावर, जर आपल्याला घ्यायचं असेल तर कॅपिटल ए सुद्धा घेऊ शकतो. बुकमध्ये स्मॉल आर दिले म्हणून मी इथं स्मॉल आरच घेतलं होतं. ठीक आहे. तर म्हटल्यास आपण कॅपिटल ए घेऊ. तर आता जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस रेफरन्स पार्टिकल कुठं होता, पी पॉईंटला. ओके. आणि त्यावेळेस प्रोजेक्शन पार्टिकल कोणत्या पॉईंटला होता, एम पॉईंटला होता. ठीक आहे. आता समजा आफ्टर टाइम टी, आता मला सांगा हा पार्टिकल कंटिन्युअस काय करतोय, सर्क्युलर मोशन करतोय. कोणती मोशन आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM. आणि हा जर सर्क्युलर मोशन करत असेल तर टाइम काही वेळानंतर त्याची जागा काय होईल, चेंज होईल. सो नाव दिस पार्टिकल चेंज इट्स पोझिशन फ्रॉम पॉईंट P टू Q. इथं कुठेतरी आलाय, समजा किती वेळामध्ये आलाय हा, T एवढ्या टाइम मध्ये. तर मग OP सोबत आता हा नवीन त्याचा काय असेल, पोझिशन वेक्टर. ओके. OQ. अगोदरचा पोझिशन वेक्टर जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पोझिशन वेक्टर कोणता होता, OP. आता त्याचा पोझिशन वेक्टर काय, OQ. या दोन पोझिशन वेक्टर मध्ये काय तयार झाला असेल, अँगल तयार झाला असेल. आणि हा अँगल किती असेल, तर हा असेल ओमेगा इंटू टी. काल आपण पाहिलं होतं. त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे, ओमेगा. त्याने टाइम किती घेतलाय, थीटा टी घेतलाय, सॉरी. तर त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाला असेल, ओमेगा मल्टिप्लाइड बाय टी. एवढा अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाला असेल. ओके. किती वेळामध्ये, टी एवढ्या वेळामध्ये. मग आता रेफरन्स पार्टिकलची जागा बदलली असेल तर प्रोजेक्शन पार्टिकलची जागा पण काय होईल, चेंज होईल. तिथून सरळ परपेंडिक्युलर टाकला, क्यू पॉईंट पासून परपेंडिक्युलर टाकला आपण वाय ॲक्सिसवर. तर आता आपल्याला कशाची जागा मिळेल, ही आपल्या प्रोजेक्शन पार्टिकलची. आता प्रोजेक्शन पार्टिकल एम पॉईंट पासून कुठं आलाय, या ठिकाणी. तर याला पण आपण एमच म्हणू. ठीक आहे. हा काय झाला आपला प्रोजेक्शन पार्टिकल. तर प्रोजेक्शन पार्टिकलची जागा इथून आता इथपर्यंत चेंज झाली. ओके. तर मग आता ह्या प्रोजेक्शन पार्टिकलचं ओ पॉईंट पासून काय काढायचं आपल्याला, डिस्प्लेसमेंट. आणि ते आपण कशाने दाखवू, वाय न. ठीक आहे. हा प्रोजेक्शन पार्टिकल ओ पॉईंट पासून म्हणजे मीन पोझिशन पासून कुठे गेलाय, एक्स्ट्रीम पोझिशन कडे गेलाय. कितीने डिस्प्लेस झालाय, वाय एवढ्या डिस्प्लेसमेंटने डिस्प्लेस झालाय. तर या वायची व्हॅल्यू काय हे आपल्याला काढायचं आहे. तर आता आपल्याला माहिती आहे हा टोटल अँगल किती आहे, हा टोटल अँगल किती आहे, ओमेगा टी प्लस फाय. याला म्हणू आपण थीटा. थीटा बरोबर काय, ओमेगा टी प्लस फाय. ओके. सो दिस अँगल इज कॉल्ड थीटा. आणि ह्या क्यू पॉईंट पासून आपण एक परपेंडिक्युलर टाकला एक्स ॲक्सिसवर. तर हा अँगल
आणि हा अँगल कसा असेल, इक्वल अँगल असेल. हा जर थिटा असेल तर हा पण काय थिटा आहे. कारण की दोन पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करणाऱ्या लाईननी तयार केलेला अँगल कसा असतो, सारखा असतो, हे आपल्याला माहिती आहे. इफ दिस अँगल इज थिटा, ओमेगा टी प्लस फाय इज कॉल्ड थिटा, देन दिस अँगल इज ऑल्सो थिटा. तर मग आता हा अँगल आपल्याला माहिती आहे. ओके, तर याचा काय घ्यायचं आहे आपल्याला, साइन. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, वाय ची व्हॅल्यू काढायची. वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे काय, या सर्कलची रेडियस माहिती आहे. ओके, म्हणजेच त्याची आपल्याला काय माहिती, हायपोटेनियस माहिती आहे. या ट्रायंगलची ओ एम क्यू, या ट्रायंगलची काय माहिती आपल्याला, हायपोटेनियस. आणि आपल्याला काय काढायचं आता, प्रोजेक्शन डिस्प्लेसमेंट. लक्ष द्या, प्रोजेक्शन डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर या प्रोजेक्शन पार्टिकलचं झालेलं डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, प्रोजेक्शन डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तर आपल्याला थिटाची व्हॅल्यू माहिती आहे. थिटा किती दिले आपल्याला, थिटा इक्वल्स टू दिले ओमेगा टी प्लस फाय. ओके, आणि फ्रॉम फिगरवरून so angle, consider triangle O किंवा O Q M. आपल्याला या O Q M ट्रायंगल घ्यायचा आहे, घेतला नाहीतरी चालतो. ठीक आहे, सरळ सरळ डायग्राम वरून आपल्याला काय लिहिता येते याचं, साइन थिटा. तर साइन थिटा बरोबर काय येईल, साइन थिटा बरोबर येईल, या अँगलचा साइन घेतला आपण, त्याच्या समोरील बाजू म्हणजे OM. कोणासमोरील बाजू काय असेल, OM डिवायडेड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस काय असेल, OQ. OQ ची व्हॅल्यू माहिती आपल्याला, OQ म्हणजे त्या सर्कलची रेडियस. ओके, तर मग OM ची व्हॅल्यू काय, त्यालाच म्हणून आपण Y, डिस्प्लेसमेंट ऑफ प्रोजेक्शन पार्टिकल अलॉंग Y ऍक्सिस. OM म्हणजे काय, ह्या प्रोजेक्शन पार्टिकलचं Y ऍक्सिसच्या अलॉंग झालेलं डिस्प्लेसमेंट किती आहे, Y, डिवायडेड बाय OQ म्हणजे या सर्कलची रेडियस. या सर्कलची रेडियस किती घेतली आपण, A. पुस्तकामध्ये हे स्मॉल आर दिले, आपण इथं कॅपिटल ए घेतोय. ओके, तर मग y इक्वल्स टू काय येईल, तर y इक्वल्स टू येईल ए साइन थिटा, किंवा थिटाची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला, ओमेगा टी प्लस फाय, तर ए साइन ओमेगा टी प्लस फाय. सो हे काय, डिस्प्लेसमेंट इक्वेशन. ओके, प्रोजेक्शन पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. तर प्रोजेक्शन पार्टिकल ओ पासून कुठपर्यंत डिस्प्लेस झाला, एम पर्यंत, तर त्याचं किती डिस्प्लेसमेंट झाले ते आपण इथं काढले. किती डिस्प्लेसमेंट झाले, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, पुढे आता आणखी एक गोष्ट, आता इथे याची व्हेलॉसिटी डायरेक्शन इकडे होती, टँजेन्शियल व्हेलॉसिटी डायरेक्शन. रेफरन्स पार्टिकलच्या टँजेन्शियल व्हेलॉसिटी डायरेक्शन इकडे होती. जेव्हा तो पी पॉइंट पासून क्यू पॉइंटला आलाय, तर त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय झाली, चेंज झाली. आता ही डायरेक्शन कितीनं चेंज झाली, ओके, तर कितीनं चेंज झाली, समजा या ठिकाणापासून इथपर्यंत त्याची डायरेक्शन कितीनं चेंज झाली. तर आपण जर इथं एक उभी लाईन काढली, ही व्हेलॉसिटी. ओके, तर लक्ष द्या, या प्रोजेक्शन पार्टिकलची व्हेलॉसिटी, रेफरन्स पार्टिकलची व्हेलॉसिटी किती असते, तर आपल्याला माहिती ती किती असते, v इज इक्वल टू ए ओमेगा. हे तर खरं तर आर ओमेगा आहे, पण आपण रेडियस आर न दाखवता कशात दाखवली, ए न दाखवली. या पार्टिकलची, रेफरन्स पार्टिकलची व्हेलॉसिटी किती आहे, ए ओमेगा, बरोबर आहे. हा अँगल जर थिटा असेल, तर हा अँगल पण किती असतो, थिटाच असतो, हे लक्षात ठेवा. दिस अँगल इज ऑल्सो थिटा. तर मग आपल्याला याची व्हेलॉसिटी माहिती आहे, याची व्हेलॉसिटी किती आहे, रेफरन्स पार्टिकलची व्हेलॉसिटी किती आहे, ए ओमेगा. त्याने तयार केलेला अँगल माहिती आहे, ओके, थिटा ओमेगा टी प्लस फाय. मग आता या व्हेलॉसिटीला आपण दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह करू शकतो. एक कंपोनंट असेल व्हर्टिकल कंपोनंट आणि दुसरा कंपोनंट असेल हॉरिझॉन्टल कंपोनंट. आता हा जो व्हर्टिकल कंपोनंट आहे त्याची डायरेक्शन आणि प्रोजेक्शन पार्टिकलच्या व्हेलॉसिटी डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. म्हणजे या रेफरन्स पार्टिकलच्या व्हर्टिकल कंपोनंटची व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड हे कशाच्या बरोबर असेल, प्रोजेक्शन पार्टिकलच्या व्हेलॉसिटीच्या बरोबर असेल. लक्ष द्या, समजतंय का मी काय म्हणतोय. तर आपल्या रेफरन्स पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे व्ही, ती किती आहे, ए ओमेगा, आणि त्याने तयार केलेला अँगल आपल्याला माहिती आहे थिटा. तर त्या रेफरन्स पार्टिकलच्या व्हेलॉसिटीला आपण दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व्ह करतोय, एक व्हर्टिकल कंपोनंट आणि दुसरा हॉरिझॉन्टल कंपोनंट. व्हर्टिकल कंपोनंट म्हणजे काय,
तर त्या रेफरन्स पार्टिकलची व्हेलॉसिटी कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग? वाय ॲक्सिसच्या अलॉंग. आणि आपला प्रोजेक्शन पार्टिकल हा प्रोजेक्शन पार्टिकल पण कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग मूव्ह करतोय? वाय ॲक्सिसच्या अलॉंग. तर त्याची जी व्हेलॉसिटी असेल या रेफरन्स पार्टिकलची वाय ॲक्सिसच्या अलॉंग जी व्हेलॉसिटी असेल तीच व्हेलॉसिटी कशाची असेल? प्रोजेक्शन पार्टिकलची असेल. तर आपल्याला नेक्स्ट काढायचं काय? प्रोजेक्शन व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन पार्टिकल किंवा प्रोजेक्शन व्हेलॉसिटी. नेक्स्ट टॉपिक आपला काय? प्रोजेक्शन व्हेलॉसिटी. ओके, लक्ष द्या. हे सगळं आपण कशावर काढतोय? सर्क्युलर मोशन म्हणून, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपल्याला माहिती आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये या रेफरन्स पार्टिकलची जी टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी असते ती किती असते? तर ए ओमेगा. आपण सर्क्युलर मोशन मध्ये पाहिलेले आर ओमेगा असते, पण इथं रेडियस आपण कशाने दाखवली? ए न दाखवली, म्हणून आपण काय घेतो? ए ओमेगा. मग या पार्टिकलची व्हेलॉसिटी जर ए ओमेगा असेल तर या व्हेलॉसिटीनं तयार केलेला अँगल किती असेल? थीटा. इथं या व्हर्टिकल ऍक्सिस सोबत, ओके, वाय ऍक्सिस सोबत. आणि याचं मॅग्निट्यूड माहिती आहे आणि याने अँगल तयार केलेला अँगल माहिती आहे. याला आपण दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह करू शकतो. एक असेल वाय कंपोनंट आणि दुसरा असेल एक्स कंपोनंट. तर एक्स कंपोनंट आपल्याला काढायचं नाही, आपल्याला फक्त कोणता कंपोनंट काढायचा आहे? वाय. तर वाय कंपोनंट कोणता टर्म असेल? कारण की याचं ही व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे ए ओमेगा आणि त्यांनी तयार केलेला अँगल थीटा आहे तो वाय ऍक्सिसलाच लागलेला आहे. तो कंपोनंट कोणता कंपोनंट असेल? वाय कॉस कंपोनंट. सॉरी, तो व्ही वाय इक्वल्स टू काय? तो व्ही कॉस ऑफ थीटा अशी याची व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे. तर हे जो वाय कंपोनंट असेल व्हेलॉसिटीचा व्ही कॉस ऑफ थीटा, ओके, हा जो वाय कंपोनंट असेल व्हेलॉसिटीचा हा कंपोनंटच काय असेल? इज व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन पार्टिकल. या प्रोजेक्शन पार्टिकलची डायरेक्शन पण कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे? वाय ऍक्सिसच्या अलॉंग. म्हणजे याची जी व्हेलॉसिटी असेल वाय ऍक्सिसच्या अलॉंग तीच व्हेलॉसिटी कशाची असेल? प्रोजेक्शन पार्टिकलची. प्रोजेक्शन पार्टिकल. तर मग आता व्ही ची व्हॅल्यू किती आहे? तर व्ही ची व्हॅल्यू आहे व्ही ए ओमेगा आणि कॉस थीटा. थीटाची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला? ओमेगा टी प्लस फाय. कॉस ओमेगा टी प्लस फाय. So this is a y component of velocity of reference particle. ह्या रेफरन्स पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचा कोणता कंपोनंट आहे? हा वाय कंपोनंट. आणि हा जो कंपोनंट, या कंपोनंटचं मॅग्निट्यूड या प्रोजेक्शन पार्टिकलच्या व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडच्या बरोबर असेल. म्हणजे या वाय कंपोनंटचं जे काय मॅग्निट्यूड आहे तेच मॅग्निट्यूड कशाचं असेल? या प्रोजेक्शन पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचं. ठीक आहे. तर मी इथे लिहिलंय व्ही वाय व्ही कॉस ऑफ थीटा हे जे आहे इज अ व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन पार्टिकल. तर प्रोजेक्शन पार्टिकलची व्हेलॉसिटी किती आली? आपल्या प्रोजेक्शन पार्टिकलची व्हेलॉसिटी किती आली आहे? ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. तर हे तसंच आहे जे आपण सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये व्हेलॉसिटीचे इक्वेशन पाहिलेले आहे. हे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन पण तसंच आहे जे आपण कशामध्ये पाहिले? सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन पाहिलेले. ठीक आहे. आता राहिले फक्त ऍक्सेलरेशन. आता लक्ष द्या, मला सांगा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कोणतं ऍक्सेलरेशन होतं? ठीक आहे. चला, प्रत्येक गोष्ट मी सांगणे बरोबर नाही, तुम्हालाही काही गोष्टी माहीत पाहिजे. विल यू एक्सप्लेन मी, कॅन यू टेल मी ऍक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कोणतं ऍक्सेलरेशन होतं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कोणतं ऍक्सेलरेशन होतं? ज्याला कोणाला माहिती असेल त्यांनी प्लीज आन्सर द्या. इकडे बघा, तुम्ही बोलल्याशिवाय मलाही कळणार नाही तुमच्या लक्षात किती यायले तर. ठीक आहे. हा, अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन नाही प्रीती, अँग्युलर नाही, इथं होतं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. अरे मी सांगितलेलं नाही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कोणतं ऍक्सेलरेशन होतं?
सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. त्याचं मॅग्निट्यूड किती असतं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एकमेव ॲक्सेलरेशन होतं ते म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. त्याचं मॅग्निट्यूड असतं आर ओमेगा स्क्वेअर किंवा व्ही ओमेगा किंवा व्ही स्क्वेअर बाय आर. ठीक आहे. तर इथं आरच्या ऐवजी आपण काय घेणार, तिथं रेडियस कशाने दाखवली आपण? एन. ठीक आहे. तर मग या रेफरन्स पार्टिकलचं काय असेल? तर रेफरन्स पार्टिकलचं काय होत असेल? ॲक्सेलरेशन होत असेल. कारण की हा कोणती मोशन करतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सेलरेशन हे नेहमी कुणीकडे डायरेक्टेड असतं? सेंटरकडे डायरेक्टेड असतं. म्हणून त्या ॲक्सेलरेशनला आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आणि त्या ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड किती असतं? तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये होणाऱ्या ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड असतं आर ओमेगा स्क्वेअर. फक्त इथं आरच्या ऐवजी काय घेणार आपण? ए. ए ओमेगा स्क्वेअर. तुम्हाला वाटल्यास आर ठेवायचं असलं तर आरही ठेवू शकता, बुकमध्ये आरच दिलेले. ठीक आहे. तर हे आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आणि याची डायरेक्शन कुणीकडे असते? नेहमी सेंटरकडे. ओके. या पार्टिकलचं, या रेफरन्स पार्टिकलचं होणारं ॲक्सेलरेशन. आता या सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे. कशामुळे माहिती आहे? कारण की आपल्याला रेडियस माहिती आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी माहिती आहे. ओके. याचं मॅग्निट्यूड माहिती आहे आपल्याला. आणि त्याने तयार केला अँगल किती आहे? इथं हा अँगल किती आहे? थीटा. तर याला पण आपण काय करू शकतो? दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह करू शकतो. एक असेल हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि दुसरा असेल व्हर्टिकल कंपोनंट. ठीक आहे. आता एक मिनिट इथं आपण आणखी एक गोष्ट काय करू? तर इथं मायनस येईल. मायनस कशामुळं? कारण की सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि पोझिशन व्हेक्टर ओ क्यू हा पोझिशन व्हेक्टर आहे. आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन हे दोघं अपोजिटली डायरेक्टेड असतात. म्हणून इथं आपण काय घेतो? मायनस. वाटल्यास मी इथं लिहिलेलं नाही, ते इथं घेऊन टाका मायनस. ठीक आहे. तर मग आता या सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे. आणि आणखी काय माहिती आपल्याला? त्याने तयार केलेला अँगल देखील माहिती आहे. तर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनला दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व्ह करा. एक असेल हॉरिझॉन्टल कंपोनंट हा, आणि दुसरा असेल व्हर्टिकल कंपोनंट. तर याचा जो व्हर्टिकल कंपोनंट असेल तो कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग आहे? वाय ॲक्सिसच्या अलॉंग. ओके. म्हणजे या सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा व्हर्टिकल कंपोनंट म्हणजेच कशाचं ॲक्सेलरेशन? आपल्या प्रोजेक्शन पार्टिकलचं ॲक्सेलरेशन. लक्ष द्या. कारण की आपला प्रोजेक्शन पार्टिकल कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग मूव्ह करतोय? वाय ॲक्सिसच्या अलॉंग. ओके. तर या सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा जो व्हर्टिकल कंपोनंट असेल म्हणजे वाय ॲक्सिसच्या अलॉंग असणारा कंपोनंट जो असेल, हा कंपोनंट, हा कंपोनंट या कंपोनंटचं मॅग्निट्यूड म्हणजेच कशाचं ॲक्सेलरेशन? प्रोजेक्शन पार्टिकलचं ॲक्सेलरेशन. आणि म्हणून आपल्याला या अँगलचा काय घ्यावा लागेल? या अँगलचा आपल्याला घ्यावं लागेल साइन. कारण की कोणासमोरील बाजू भागिले कर्ण याची जी व्हॅल्यू येईल, या समोरच्या कोणासमोरील बाजू OM ची व्हॅल्यू जी येईल तीच कशाची व्हॅल्यू असेल? त्या व्हर्टिकल कंपोनंटची व्हॅल्यू असेल. ठीक आहे. तर नेक्स्ट आपला टॉपिक आहे प्रोजेक्शन ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन. ठीक आहे. लक्ष द्या. या रेफरन्स पार्टिकल कोणतं मोशन करतोय? सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशनमध्ये एक ॲक्सेलरेशन होतं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ते रेडियसच्या अलॉंग असतं आणि कुणीकडे डायरेक्टेड असतं? सेंटरकडे. त्याचं मॅग्निट्यूड किती असतं? मायनस ए ओमेगा स्क्वेअर. तर मग आता आपल्याला याचं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड माहिती आहे आणि त्याने तयार केलेला हा अँगल पण माहिती आहे, हा थीटा. तर याला आपण दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व्ह करू शकतो. एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि दुसरा व्हर्टिकल कंपोनंट. तर हा जो व्हर्टिकल कंपोनंट आहे याची व्हॅल्यू कशाच्या बरोबर असेल? या OM च्या बरोबर असेल. म्हणजे आपल्याला OM ची व्हॅल्यू काढायची आहे. OM इज पॅरलल विथ दिस कंपोनंट. म्हणजे OM ची जी व्हॅल्यू असेल तीच याची व्हॅल्यू असेल. आणि हा जो व्हर्टिकल कंपोनंटचं जे मॅग्निट्यूड असेल तेच कशाचं ॲक्सेलरेशन असेल? आपल्या या प्रोजेक्शन पार्टिकलचं ॲक्सेलरेशन. तर मग आपण या अँगलचा काय घेऊ? साइन घेऊ. साइन म्हणजे कोणासमोरील बाजू म्हणजे OM. OM ची व्हॅल्यू म्हणजेच कोणता कंपोनंट? वाय कंपोनंट. ठीक आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ OM इज वाय कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन. मी खाली लिहिले तिथं. तर याचा आपण साइन घेऊ. तर साइन थीटा बरोबर काय येईल?
कोणासमोरील बाजू ओएम, ओएम म्हणजेच कोणता कंपोनंट, वाय कंपोनंट ऍक्सेलरेशनचा, भागिले हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूस कोणती आहे त्याची, ओक्यू, तर ऍक्सेलरेशन याचं मॅग्निट्यूड किती आहे, ऍक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड किती आहे, मायनस ए ओमेगा स्क्वेअर. हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूस म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. ओके, तर मग ओएम इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला, तर ओएम बरोबर लिहिता येईल, ए इकडे आणू, ए साइन थिटा, आणि ए म्हणजे काय, तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड किती आहे, मायनस ए ओमेगा स्क्वेअर, मायनस ए ओमेगा स्क्वेअर, आणि साइन थिटा, तर थिटाची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, ओमेगा टी प्लस फाय, तर साइन ओमेगा टी प्लस फाय इज द acceleration, y component of centripetal acceleration, and this y component of centripetal acceleration is the acceleration of projection particle. या projection particle चं काय असेल ते acceleration. ओके, तर अशा पद्धतीने आपण प्रोजेक्शन डिस्प्लेसमेंट, प्रोजेक्शन व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली, आणि हे जे लास्ट आहे ते आपण काय कॅल्क्युलेट केले, प्रोजेक्शन ऍक्सेलरेशन. ओके, तर हे तिन्ही इक्वेशन्स आपण डिराईव्ह केलेत बाय युझिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, यामध्ये हे तिन्ही डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हे कोणते कंपोनंट, कोणते फंक्शन्स आहेत, हार्मोनिक फंक्शन्स आहेत, आणि या हार्मोनिक फंक्शन्सवर डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हे डिपेंड आहेत. म्हणून ही जी मोशन आहे आपल्या प्रोजेक्शन पार्टिकलची, या प्रोजेक्शन पार्टिकलची जी काय मोशन असेल ती कोणती मोशन असेल, सिंपल हार्मोनिक मोशन असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा यूज करून सिंपल हार्मोनिक मोशनचे इक्वेशन आपण डिराईव्ह केलेले आहेत. ठीक आहे, तर मला सांगा याच्यामध्ये कोणाला काय अडचण असेल, कोणाला काय कळलं नसेल तर विचारा प्लीज. थोडी डायग्राम कॉम्पॅक्ट झाली आहे, थोडी मोठी काढायला पाहिजे होती. ठीक आहे, पण बुकमध्ये ही डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. ओके, याच्यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर प्लीज विचारा. काय अडचण आहे कोणाला, बाकीचे? ठीक आहे, ओके, चला आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक पाहायचा आहे, फेज. फेज काय, ओके, तर हे थोडं लक्ष द्या बरं का, कारण की हा जर फेज टॉपिक जर समजला आपल्याला तरच आपल्याला वेव्ह मोशन, स्टेशनरी वेव्ह हे टॉपिक आपल्याला लक्षात येतील. पुढचे जे चॅप्टर्स आहेत आपले ते या फेज टॉपिकवर बरेचसे डिपेंड आहेत, त्यामुळे फेज समजणं खूप गरजेचं आहे. फेज म्हणजे काय. ओके, तर मी याला इरेज करतो, आपण दुसरा टॉपिक पाहणार आहोत आता, फेज. So our next topic is phase. Phase म्हणजे काय? This is the physical quantity ही एक फिजिकल क्वांटिटी आहे which gives state of oscillation of particle. Performing SHM. ठीक आहे, खूप सोपी डेफिनेशन आहे. ही एक फिजिकल क्वांटिटी आहे जी जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्याची काय सांगतं, स्टेट ऑफ ऑसिलेशन. आता स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय, तर स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे तो जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय तो कोणत्या पोझिशनला आहे
त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालंय, त्याच्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय आहे, त्याच्या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काय आहे, त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय आहे, किंवा त्याच्या ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड काय आहे, किंवा त्याच्या ॲक्सेलरेशनची डायरेक्शन काय आहे, हे ज्या एका सिंगल फिजिकल क्वांटिटीवरून समजून घेता येतं त्या क्वांटिटीला आपण म्हणले फेज. लक्ष द्या, आपल्याला डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन माहिती आहे. सिंपल हार्मोनिक मोशनचं काय, एक्स इज इक्वल टू किंवा वाय इज इक्वल टू एक्स ऑर वाय काही बी घ्या, काय ते इक्वेशन ए साइन ओमेगा टी प्लस फाय. तर तुम्हाला हे तर माहिती, हे काय अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन टू द एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, पण तुम्हाला माहिती आहे का हे काय असतं, तर ओमेगा टी प्लस फाय काय असतं, तर ह्या ओमेगा टी प्लस फायला म्हणतात फेज. यालाच काय म्हणतात फेज. ओके, हा फेज काय सांगतो, सो मी पुन्हा एकदा सांगतोय, इट गिव्स द स्टेट ऑफ ऑसोलेशन ऑफ पार्टिकल. आता स्टेट ऑफ ऑसोलेशन म्हणजे काय, तर जेव्हा एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, मेन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन आणि पुन्हा ही खालची एक्स्ट्रीम पोझिशन. तर जेव्हा हा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, हा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, तर तो किती डिस्प्लेस झालाय, मीन पोझिशन पासून किती डिस्प्लेस झालाय, किंवा त्याने मोशन कुठून स्टार्ट केली, मीन पोझिशन पासून स्टार्ट केली आहे का एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट केली आहे का मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मधामधनं कुठून स्टार्ट केली आहे. ओके, मग त्याचं ठीक आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झाले, त्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुणीकडे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे चाललाय का निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे चाललाय. ओके, त्या पार्टिकलचे व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय आहे, त्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड किती आहे, ओके जे काय असेल ते त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, त्या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन किती आहे आणि त्याच्या ॲक्सेलरेशनची डायरेक्शन काय, हे सर्व सांगण्याचं काम कोण करतं, हे ओमेगा टी प्लस फाय. आणि त्यामुळं त्याला आपण नाव दिले स्टेट ऑफ ऑसोलेशन. म्हणजे तो जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्याची स्टेट काय आहे, तो कोणत्या स्टेटला आहे, तो मीन पोझिशनला आहे का एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालंय, त्याच्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय, व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय, किंवा ॲक्सेलरेशनचे डायरेक्शन किंवा मॅग्निट्यूड काय, हे सगळं सांगण्याचं काम कोण करतं, तर हे ओमेगा टी प्लस फाय. आणि ह्या ओमेगा टी प्लस फायलाच काय म्हणतात फेज. So this is a phase, and phase is a physical quantity which gives what, state of oscillation. State of oscillation म्हणजे काय, तर त्याचं डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड काय आहे, त्या पार्टिकलची पोझिशन कुठं आहे, पार्टिकलची पोझिशन काय आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं, त्याची डायरेक्शन काय आहे, व्हेलॉसिटी किती आहे, त्याचं व्हेलॉसिटी डायरेक्शन काय आहे, ॲक्सेलरेशन काय आहे, हे सगळं सांगण्याचं काम कोण करतं, हे ओमेगा टी प्लस फाय. आणि म्हणून याची डेफिनेशन काय केली आपण, this is the physical quantity which gives the state of oscillation of particle performing SHM. ओके, तर स्टेट ऑफ ऑसोलेशन, ठीक आहे, याची डेफिनेशन समजली का. स्टेट ऑफ ऑसोलेशन म्हणजे काय, तर तो जो पार्टिकल ऑसोलेशन करतोय त्याचं पोझिशन काय आहे, त्याची डिस्प्लेसमेंट किती झाले, व्हेलॉसिटी किती आहे किंवा ॲक्सेलरेशन किती आहे, हे सर्व सांगण्याचं काम कोण करतं, फेज करतं. आणि त्याला आपण म्हणले ते ओमेगा टी प्लस फाय करतं. आणि त्या ओमेगा टी प्लस फायलाच आपण काय म्हणले फेज. तर यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. डेफिनेशनमध्ये कोणाला काय अडचण आहे का, कोणाला काही डेफिनेशनमध्ये अडचण आहे का प्लीज. ओके, तर डेफिनेशन समजली आहे. दिस इज अ फिजिकल क्वांटिटी which gives the state of oscillation of particle performing SHM at given instant of time. सॉरी, इथे एक शब्द लिहायचा राहिलाय, at given instant of time. त्या टाइमला, कारण की हे कशावर डिपेंड आहे, टाइमवर डिपेंड आहे. ओमेगा टी दिसायला तुम्हाला, तर टाइम बदलला की पार्टिकलची पोझिशन पण काय होते, इथं चेंज होते. तर दिलेल्या टाइमला पार्टिकलची स्टेट काय आहे, पार्टिकलची जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्याची स्टेट ऑफ ऑसोलेशन काय आहे, त्याचं किती डिस्प्लेसमेंट झाले त्या टाइमला, त्याचं ॲक्सेलरेशन किती आहे त्या टाइमला, त्याची व्हेलॉसिटी किती आहे त्या टाइमला, हे सांगण्याचं काम
एक फिजिकल क्वांटिटी करते आणि त्याच फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणलंय फेज, अँड दॅट इज कॉल्ड ओमेगा टी प्लस फाय इज फेज. ठीक आहे, कोणाला काय अडचण याच्यात समजलंय? थोडंसं राहिलं होतं माझ्याकडून डेफिनेशन ॲट गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम, कारण की ओमेगा टी जे आहे ते टाइम आहे आणि टाईमवर त्याची व्हॅल्यू डिपेंड आहे, टाईमनुसार ते बदलते. ठीक आहे, तर समजले फेजची डेफिनेशन? मी याला एक्सप्लेन करणार आहे आणखी. हां ठीक आहे, डेफिनेशन सध्या समजून घ्या बस. चला पुढे. आता समजा आपण पुन्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा यूज करणार आणि फेज काय आहे ते समजून घेणार. ठीक आहे, प्लीज एकदा लक्ष द्या प्लीज, कारण की हे समजणं खूप गरजेचं आहे. एक पार्टिकल कन्सिडर करू आपण, जो कोणती मोशन करतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ओके, आणि इकडे आपण त्याचं काय घेणार आहेत? प्रोजेक्शन. प्रोजेक्शन कशाच्या अलॉंग घेणार आहेत? वाय ॲक्सिसच्या अलॉंग. ठीक आहे, तर या पार्टिकलची जी रेडियस आहे ती किती आहे? ए. या सर्कलची रेडियस किती आहे? ए आहे, सॉरी. आणि हा पॉईंट ई, हा पॉईंट एफ, हा पॉईंट एच आणि हा पॉईंट जी, सॉरी जी एच. ठीक आहे, तर समजा सुरुवातीला पार्टिकल कोणत्या पॉईंटला? ई पॉईंटला आहे. तर याचं जर प्रोजेक्शन घेतलं आपण कशाच्या ॲक्सिसच्या अलॉंग? वाय ॲक्सिसच्या अलॉंग, तर प्रोजेक्शन इथे येईल. ओके, प्रोजेक्शन पार्टिकल कुठे? इथं. जसा हा पार्टिकल कुठे जाईल? एफ पॉईंटला जाईल, इथं जाईल, तर प्रोजेक्शन पार्टिकल कुठे येईल? या ठिकाणी. तर ही प्रोजेक्शन पार्टिकलची काय असेल? एक्स्ट्रीम पोझिशन. पुन्हा हा रेफरन्स पार्टिकल जेव्हा आपला एफ पॉईंट पासून जी पॉईंटला येईल, इथं येईल, त्यावेळेस प्रोजेक्शन पार्टिकल पुन्हा वापस कुठे येईल? ई पॉईंट पासून, एक्स्ट्रीम पोझिशन पासून कुठे येईल? या ठिकाणी. म्हणजे ही काय झाली? त्याची मेन पोझिशन. पुन्हा जेव्हा रेफरन्स पार्टिकल जी पॉईंट पासून एच पॉईंटला जाईल, तर हा प्रोजेक्शन पार्टिकल मीन पोझिशन पासून पुन्हा कुठे येईल? इथं येईल. तर मीन पोझिशन पासून मॅक्सिमम डिस्टन्स त्याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड. तर हे असेल त्याचं अँप्लिट्यूड. ओके, तर हे असेल दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन. ओके ओके, आणि पुन्हा जेव्हा तो एच पॉईंट पासून ई पॉईंटला जाईल रेफरन्स पार्टिकल आपला हा, तर प्रोजेक्शन पार्टिकल पुन्हा कुठे येईल? मेन पोझिशनला. म्हणजे जसं जसं हा रेफरन्स पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय, तसं तसं हा प्रोजेक्शन पार्टिकल कोणती मोशन करतोय? सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, तर आता आपल्याला समजून घ्यायचं फेज. फेज म्हणजे काय? ओके, तर समजा जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पार्टिकल कुठं होता? ई पॉईंटला. ओके, तर प्रोजेक्शन पार्टिकल कुठं आहे? एम पॉईंटला. ओके, तर एक मिनिट, एक काम करू. ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला काय असेल? टाइम पिरियड कॅपिटल टी. ओके, आपण न्यूमेरिकल व्हॅल्यू घेऊ काहीतरी, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल काय आहे. तर याचा अँप्लिट्यूड घेणार आहेत आपण 1 मीटर, याची रेडियस घेणार आहेत आपण 1 मीटर. तर याची जी काय रेडियस असेल तीच काय असेल? आपला अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड किती आहे? समजा 1 मीटर आहे. ठीक आहे, हे थोडंसं मी न्यूमेरिकल व्हॅल्यू घ्यायला आपल्याला समजून घ्यायचं आहे फेज म्हणजे काय. आता टाइम जेव्हा 0 होता तेव्हा पार्टिकल कोणत्या पोझिशनला होता? ई पोझिशनला. ओके, ई पोझिशनला होता. काय अडचण आहे का? 5 मिनिटातच का? थोडासा वेळ लागेल. बरं ठीक आहे, जेवढं होईल तेवढं. ठीक आहे, तर जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पार्टिकल कोणत्या पोझिशनला होता? ई पॉईंटला. आता हा प्रोजेक्शन पार्टिकल इथून इथं गेला समजा, किती वेळामध्ये? समजा काहीतरी वेळ घेतलाय, समजा यानं T/4. T/4 नाही, आपण कन्सिडर करू टाइम किती दिलाय? आफ्टर टोटल टाइम एक रोटेशन कंप्लीट करायला किती लागतो? T लागतो. तर आफ्टर टाइम T/6. टाइम किती दिला आपल्याला? T/6. T/6 एवढ्या वेळानंतर तो पार्टिकल या पॉईंट पासून कुठं आलाय? समजा इथं आलाय. ओके, तर या रेफरन्स पार्टिकलचं काय झालं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल? तर टाइम किती आहे? टी, स्मॉल टी दाखवलं इथं, आणि याची व्हेलॉसिटी किती असेल? ओमेगा. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाले? ओमेगा टी. हा रेफरन्स पार्टिकल या पोझिशनला आलाय टी एवढ्या वेळामध्ये. टाइम किती दिला आपल्याला? T/6, कॅपिटल T/6. म्हणजे टोटल टाइम पिरियडचे आपण 6 भाग इक्वल केले तर त्याच्यातला एक. ठीक आहे, तर
प्रोजेक्शन पार्टिकल अगोदर जेव्हा रेफरन्स पार्टिकल ई पॉईंटला होता तर प्रोजेक्शन पार्टिकल कोणत्या पॉईंटला होता मीन पोझिशनला. पण आता रेफरन्स पार्टिकलची जागा बदलली आहे, तो इथं आलाय पी पॉईंटला समजा, तर प्रोजेक्शन पार्टिकलची जागा पण काय झाली असेल, चेंज झाली असेल, ही असेल नवी जागा तिची ही. म्हणजे त्याचं इथून इथपर्यंत काय झालंय डिस्प्लेसमेंट. आता हे डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचं किती आपल्याला काय माहिती आहे, अँप्लिट्यूड माहिती आहे. अँप्लिट्यूड हे कशाच्या बरोबर असेल, या सिंपल हार्मोनिक मोशनचा अँप्लिट्यूड कशाच्या बरोबर असेल, या सर्कलच्या रेडियसच्या बरोबर. किती आहे अँप्लिट्यूड, 1 मीटर. या सर्कलचा अँप्लिट्यूड किती आहे, 1 मीटर. तर या सर्कलची रेडियस पण किती आहे, 1 मीटर. तर आता आपल्याला हे वायची व्हॅल्यू काढायची. तर वायची व्हॅल्यू काय येईल, तर आपण हे काल पाहिलं होतं तुमच्या लक्षात जर असेल तर. वाय इक्वल्स टू काय येते, ए साइन ओमेगा टी. ओके, आता आपल्याला टी ची व्हॅल्यू दिलेली आहे, स्मॉल टी ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, t/6. ओके, वाय इक्वल्स टू किती दिले आपल्याला, t/6 साइन ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू किती असते, ओमेगाची व्हॅल्यू किती असते, 2 पाय अपॉन कॅपिटल टी. लक्षात आहे का, 2 पाय अपॉन कॅपिटल टी. ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन कॅपिटल टी आणि मल्टिप्लाइड बाय आपल्याला टाइम किती दिला, किती वेळामध्ये तेवढं डिस्प्लेसमेंट झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, t/6. तर हे डिस्प्लेसमेंट पण किती वेळामध्ये झाले असेल, t/6, कॅपिटल t/6. तर टी काय होईल, कॅन्सल, बेग बे बेत्रिक 6. तर y इक्वल्स टू काय येईल, ए साइन, इथं राहील पाय आणि खाली राहील 3, π/3. आणि π/3 म्हणजे काय, साइन π/3 ची व्हॅल्यू किती येते कोणाला माहिती आहे का, मला वाटते 60. साइन 60 ची व्हॅल्यू किती येते, मला नाही लक्षात, प्लीज एक्सप्लेन करा. साइन 60 ची व्हॅल्यू, साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे, साइन 60 ची व्हॅल्यू काय आहे, प्लीज एकदा सांगा. साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2. बरोबर आहे शीतल, बरोबर आहे एक्झॅक्टली. प्लीज कन्फर्म करून सांगा बरं का, तुम्ही जरी सांगत असताल तरी कन्फर्म करून सांगा, कारण की चुकता कामा नये आपलं, बाकी काही नाही. ठीक आहे ठीक आहे. एक मिनिट, साइन 60 ची व्हॅल्यू येते √3/2. बरोबर, √3/2. तर ही व्हॅल्यू आहे y इक्वल्स टू ए √3/2. मग ए जर आपल्याला माहिती असेल तर ए ची व्हॅल्यू किती आहे आपली, 1 मीटर. अँप्लिट्यूड आपलं किती आहे, ह्या सर्कलची जी रेडियस असेल ती काय असेल आपलं अँप्लिट्यूड. तर y इक्वल्स टू काय, √3/2 मीटर. अँप्लिट्यूडची व्हॅल्यू आहे 1 मीटर, 1 मल्टिप्लाइड बाय √3/2, तर किती येईल, √3/2. एवढं त्याचं काय झालंय डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपला हा जो प्रोजेक्शन पार्टिकल आहे तो कितीने डिस्प्लेस झालाय, तर √3/2 एवढ्या व्हॅल्यूने डिस्प्लेस झाला. म्हणजे आपल्याला हे जर ओमेगा टी जर माहिती असेल, या ओमेगा टी ची व्हॅल्यू जर माहिती असेल, तर आपल्याला कशाचं मॅग्निट्यूड मिळाले, डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड आपण काढलं. आता हे डिस्प्लेसमेंट कसं आलंय, पॉझिटिव्ह. म्हणजे पार्टिकल कुणीकडे चाललाय, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसकडे चाललाय, वर चाललाय. ओके, तर डिस्प्लेसमेंट कुठून स्टार्ट केले, मीन पोझिशन पासून, आणि तो कुणीकडे चाललाय, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे चाललाय. कारण की डिस्प्लेसमेंट कसं आले, पॉझिटिव्ह आले, √3/2 मीटर. ओके, समजलंय हे, समजलंय का, प्लीज सांगा समजलंय का हे. जर आपल्याला ओमेगा टी ची जर व्हॅल्यू माहिती असेल, या ओमेगा टी ची व्हॅल्यू जर माहिती असेल, तर आपल्याला डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड काढता येतं, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काढता येते, व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काढता येतं. आता ठीक आहे, आपल्याला डिस्प्लेसमेंट माहित झाले. ओके, आपल्याला डिस्प्लेसमेंट माहित झाले, तर व्हेलॉसिटी इक्वल्स टू फॉर्म्युला काय, तर व्हेलॉसिटी इक्वल्स टू फॉर्म्युला आहे प्लस ऑर मायनस ओमेगा √a²
आता इथं डिस्प्लेसमेंट कशाने दाखवलं आपण, एक्सच्या ऐवजी वाय ना, तर वाय स्क्वेअर. तर अँप्लिट्यूड माहिती आहे, वायची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, त्या व्हॅल्यू इथं पुटअप करा, तुम्हाला व्हेलॉसिटी मिळून जाईल. ओके, तर यू कॅन कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑल्सो बाय युझिंग दिस फेज. ठीक आहे, तर मग आपल्याला लक्षात आले का, हे फेज जर माहिती असेल आपल्याला, ओके, हा फेज जर माहिती असेल तर आपण कोणत्याही पार्टिकल जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्याची स्टेट ऑफ ऑसिलेशन काय आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट काय किती झाले, तो कुणीकडे चाललाय, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे चाललाय का निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे चाललाय, याबद्दल आपण जाणून घेऊ शकतो. ओके, आणि त्यालाच काय म्हणले आपण, फेज. तर ह्या ओमेगा टी प्लस फाय जे काय असेल त्यालाच काय म्हणले आपण, फेज. ओके, तर एक मिनिट आपण एक काम करू. ठीक आहे, आज कोणाला कळलं नसल कळलं, उद्या आपण आणखी याच्यावरचे असे काही वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊ. जर निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे वाय ॲक्सिसकडे जात असेल तर काय येईल डिस्प्लेसमेंट, खरंच निगेटिव्ह येते का, तर हे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहू, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल फेज म्हणजे काय तर. ठीक आहे, खरं तर डेफिनेशनवरून लक्षात येते, पण तरी पण मी तुम्हाला ते करून दाखवतो की हे कसा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट चेंज व्हायले या ओमेगा टीची व्हॅल्यू बदलल्यानंतर. ओके, तर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये हे बाकीच्या गोष्टी पाहू. ओके, ठीक आहे. नोट्स मला वाटतं रोटेशनल डायनामिक्सच्याच माझ्या द्यायच्या राहिले आता. ठीक आहे, देऊन टाकतो मी. ओके, हो, देतो मी. ठीक आहे, ओके ओके ओके, देऊन टाकू. आपण उद्याच्या याचा पुढचा जो भाग आहे म्हणजे हे डिस्प्लेसमेंट, आणखी आपण वेगवेगळे पॉईंट्स, आपण वेगवेगळे डिस्प्लेसमेंट्स आपण काढून पाहू, म्हणजे उद्या तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल की हे फेज म्हणजे काय तर. ठीक आहे, आणि याचा उपयोग आपण कसा करायला उत्तर. ठीक आहे, थांबू आपण इथं. लेफ्ट टॉसर वजन किशोर भाऊ झालं, तरी 45 मिनिटाचा पिरियड झालाय आपला.